गाईज वेलकम टुडे माय न्यू व्लॉग. गुड मॉर्निंग गाईज, सिद्धार्थनगर अँड भिवंडी आणि माझ्या फ्रेंडला. चला काय तर जिमला घातलो, मस्त गेले आंघोळ बिंगोळ मस्त करून जायचं. आंघोळ करून फ्रेश वाटतो गाईज. फायनली उंची चिटकला गाईज. बघा कसा तरमलतो, कारण की खूप दिवसांनी आम्हाला त्रास दिला गाईज. त्याचा पेल्लू कसं चिटकलं आहे, चिटक लय बरं झालं. तो त्रास द्यायचा नसतं सकाळ सकाळची. बघा किती मजा आली, मला जाम मजा आनंद वाटला. तर हे काय तर रेडी बिडी झालं ना, तर टाईम झाला करेक्ट वाजले 12 ना. आता मी चालू इस्त्रीचे कपडे आणायला गायच ना. आता ड्रेसिंग पण खूप छान मारले एकदम. हे गायच आज आपल्या महाराष्ट्रातले सुपरस्टार गीतगायक किशोर कुमार यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. आज त्याच्या याच्या सोरूला सुंदर ॲक्शन एकदम खतरनाक गाणे. हर शाम को पल तेरा चल रहना है, याद यादों की बारात ले आए, मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है. काय खूप सुंदर गाणे होते गायच. किशोर कुमार सरांचा फेवरेट गाणे हा. तर पाऊस बिऊस पडतो गायच, पावसाने लागली वाढ गायच. मगाशी होता ऊन बी पडत होता गाय, पण मधल्यामध्ये आला पाऊसाने त्याला वाटावला गायच. काही जातं मस्त की थोडा वेळ झोपलो होतो काय, मला आणखी झोपायला यायचं म्हणून साखर झोपाली काय. मधल्यामध्ये असं झोपलं भयानक, काय बोललं होतं मला समजतच नाही. आणि आता लक्की शेटचा कॉल आला तर मला पिकअप करायला वंजर पाटीलला. पण आपण पहिला जाऊ पेट्रोल भरून मस्त की राऊंड बिन मारू. पाऊस सुद्धा हे थांबला काहीच, आणि माझ्या नाकाला कुठं लागला काहीच. मग माझा नाक फाटला आहे, माझा नख कापला गाइस. किशोर कुमार के गाने बहुत अच्छे थे गाइस. एक बहुत जो पुराना गाने था, हमको मिली या घड़ी घड़ी आ गई, फिर आपके नसीब होना, शायद फिर से जन्म में मुलाकात होना, लग जा गले के. तर मस्त बाईक वैताग आला ना, घरात बसलो आणि वैताग आला करायला का असं वाटो कुठे जाऊ अमेरिका फिरायला, पण पैसे नाही गायच. काय करावं, विषय आपला आहे. तुम्ही सपोर्ट नाही करत मला याच राग येतो. असं करा ना काय पसंत करता का, काय सपोर्ट करा काहीच बसलं काय. तुम्हाला मला स्टोरी सांगते हकीकतमध्ये. एका दिवशी मी जेव्हा शाळेत जात होतो ना काही, मला एका असं काहीतरी वाटला. मग समोरून गेलो काय, इथून मी नुसतं शाळेमध्ये फिरत होतो काहीच. मला एक मित्र भेटला, त्याचं नाव कार्तिक होतं, पण तो जाम माझं जिकडे मित्र होता. आम्ही लोक मस्त की खेळलो बिलो मस्त की लपालपी केलं. मग एका दिवशी मी झाडं घेतलं, झाडाचं वळण दगड मारले, तर मॅडमचा टाकला फुटला होता काहीच. मी पळालो होतो असं भयानक जाय, तुम्हाला काय सांगू, वाकडा तिकडा पळालो असं उड्या मारून डायरेक्ट शाळेत गेलो. तो एक किस्सा सांगू का, तो जो माझ्यासोबत रिअल किस्सा आला आहे. माझ्यासोबत घडलेला आहे घटना. या मी मैदानामध्ये पहिला लहान होता, क्रिकेट खेळलो, मिळून झाला. क्रिकेट खेळलं पुढे गेलो ना काय, मला असे एक बाई दिसली अशा आत फिरत होते. मी पटकन धावत गेलो. मी पटापट बघतो तर काय नव्हतं. मला भात झालं. 2-3 दिवस मी विचार केला नक्की कोण होती. मैदानामध्ये करंट वाढला तर 11:15 वाजल्यानंतर आम्ही नाईट क्रिकेट खेळायचो. तो अजून कोण पुढं आली पण नव्हती. मी एकटाच होतो. मी पुढे गेलो. मला तर माझा मित्र आहे पण भूत होता काहीच. रिअल घटना आहे. मी जेव्हा 7वी-8वीला होतो काहीच, 7वी-8वी 9वीची बात आहे गोष्ट. मला ते अजून लक्षात आहे. काय ते खतरनाक इमेजिन झालं. तर मला काय सांगू काय, एवढं भयानक स्टोरी झाली ना काय. तुम्हाला मी एवढा ना, म्हणजे मी जेव्हा 9वीला एवढा विचार केला होता काय त्या गोष्टीचा. मी समोरून मला अशी एक बाया स्त्री आली, ते माझे अशी करत होती. मी क्रिकेट खेळत होतो. नाईट खेळ उन्हाळ्याचा महिना होता. आम्ही मस्त सर्व पुराणे पैसे जमा केले काही, मस्त केले. त्याला क्रिकेट खेळू. लाईटी बिटी लावल्या रात्री बाकीची पोरं गेली जेवायला. मला तर पोरं आलीच ते. मग मस्त पुढं गेलो ना, पुढं लाईटींचा फोका भावाची ब्लॉक लय फेमस आहे. भावाचा कंटेंट लय खतरनाक आहे. जेव्हा भाव सकाळी उठतो रे, जिममध्ये जातो ना, जिमची पोरं बोलतो ना, भावा मला तुझ्यासोबत जिम करायची रे भावा.
भावासाठी जिम खतरनाक करतो, कटीनं मारतो. जेव्हा बायसेप मारते तर बायसेपचे पंप दिसून येते गाईज, भयानक पंप दिसतं. जेव्हा चेस्ट मारतो चेस्टचे दुसरे येते बाई, कटीनं खतरनाक आहे आपले ब्लॉगर बाईची. आणि लोक फॅन जावतं ना माझे मागे पलत्यानंतर तेव्हा जिममध्ये एंट्री मारल्यावर मला सर्व पहिले भेटतं माझे मित्र, माझे जिमचे येणारे पोरं सर्वजण मला भेटते गाईज. आणि जिमचे पार्टनर मला रोज कॉल करतील, भाऊ तो आला नाही तर त्याशिवाय मला जिम करता येत नाही. मी येतो रे भावा तुमच्यासारखेल जिगरी या रे भावा. जिमवरून आलो, खातो पितो काजू बदाम पितो, रोजचा तो दूध रे, काजू बदाम हाय पाय काजू बदाम खातो गायच. आणि रोजचे लाईफ फॉलो करतो भाई. 12:30ला मित्र मित्रांचा अकाउंट मित्रांसोबत फिरतो, हाय पाय ठिकाणी जातो, हाय पाय मॉलमध्ये फिरतो, हाय पाय कपडे घालतो. कोण आहे का असं ब्रँडेड वस्ता वापरतो सांगा, कोण आहे का आपल्याशिवाय कोण नाद करेल का? #सारंगभाई ब्लॉगर. उठतो 7 वाजता, असं मित्रांचा कॉल येतो, जिममध्ये आला नाही जसं की जिम खतरनाक आहे. जेव्हा जिममध्ये मारतो तेव्हा 4 जण माझ्या बाजूला उभं राहतं. मग त्याचे बायसेप काय खतरनाक रे, याचे बायसेप काय खतरनाक रे, याचे कटीने दिसतंय रे खतरनाक, याची कटीने दिसतंय खतरनाक. जे त्यांचं ब्लॉग शूट करतो तो बोलतो हाय काय, त्याला सबस्क्राईब करायला, हाय काय सबस्क्राईब करायला काय. त्या भाई मुंबईमध्ये पण आपली चर्चा होत चालली, कारण की मुंबईचा एक मित्र आहे तो डेली माझे ब्लॉग बघतो का. आज आम्ही खोललं आहे गेमिंग स्टुडिओ. तुम्ही जा गेमिंग स्टुडिओची इथं गेम स्टुडिओ झूमची, तर आमचा नवीन स्टुडिओ खोलला आहे गाईज. हे गाईज जेवले का तुम्ही? हां मालूम आहे ना, मुझ पिलतो गायचं, कोणाच्या बापाला घाबरत नाही, ढुकू चालतो, बोलते 500 500 500 500 500 500 500 500 500. सकाळचे उठतो, जिम करून आलो काही मित्रांबरोबर जातो, पेट्रोल भरतो, पेट्रोल पण 500चा पेट्रोल भरतो काय. रात्री दिवस गाडी उडवतो, मित्रांसाठी जीव करतो, पण मित्र काय मला भाव देत नाही काय. एक मित्र असं आहे की तो माझी जोर वाट लावतो, तणाफाना होतो काय. मी तणाफाना म्हणजे काय, मी बिघडतो नाही, तणाफाना माझं नाव दिलं मित्रांनी. हे तणाफाना मित्रांनी नवीन नाव ठेवलं काय तो, कारण की मी एका मिनिटाला लगेच बिघडतो काहीच. माझं डोकं स्थिर म्हणून होतं, मी भयानक होतो काहीच. जेव्हा मी बिघडलं सर्वजण पळते मला घाबरून, कारण मी दगडे बिगडे फेकून मारतो काहीच. माझं डोकं आहे तणाफाना. आत्ता चाललो पेट्रोल भरायला, पेट्रोल पंपच्या इथे, कुठे पंपच्या इथे पेट्रोल भरायचं आणि बुर गाडी फिरवायची. दुसरी कामं काय ना आपल्याला, नुसतं फिरायचं नाही काय, जिकडे तिकडे भटकायचं हीच कामं आहे आपल्याला. आणि माझ्या मित्रांना पण हीच कामं आहे, पेट्रोल भरायचा भरपूर फिरायचा. काय बघा एवढं वरती किती भयानक ट्रॉफिक आहे काही, कोण सुधारणा करत पण नाही. एवढ्या भयानक ट्रॉफिकमध्ये किती जण अडले, मोठमोठी ट्रॉफिक आहे, मोठमोठ्या गाड्या त्यांना अडते, पूर्णपणे ट्रॉफिक होते काय, जायला रस्ता नसतो इथं. खूप अवस्था बेकार आहे वंजरपेठेची. पौने 1 बजे का टाइम है, फुल जोरदार से ट्रैफिक है और बारिश भी चालू हो रही है और सब जगह पूरा पैक है, रोड पैक है. देखो गाइस ऊपर से लेके नीचे तक ट्रैफिक. साइड हीरो की गाड़ी साइड है. देखो ये देखो पहलवान जा रहे हैं, ये देखो ये भी पहलवान है. ऐसे टर्न मारा कि सीधा से अंदर गया है, अंदर आया देखा हमारा शेयर देखा गाइस. ये तो हमारे सबके पास बिल्डिंग और लगाए मैंने पार्किंग गाइस. कितना भागा गाइस, मैदान बघा गाइस, हिरवा मैदान गाइस. हरियाली देखो मैदान की, कितनी भयानक मैदान है. और इसी मैदान के सामने अब हम जा चुके हैं. और कोबे भी तो कुछ ना, खाली हरियाली सब की तरह हरियाली दिख रही है गाइस. और सब की तरह इधर काड़ी पेड़ सब है. और नया घर बनने वाला है. ये मेरा बंगला है, फिलहाल तो उसको कलर करना पड़ेगा. और इसके सामने हम कुछ टिक नहीं सकते गाइज. ये बहुत हवा चल रही है गाइज. कैसे भी जाम मार लेंगे, कापायला लागते, कटिंग करायला लागते त्याचं. भंगार मला रद्दी पेपर प्लास्टिक भंगार उडवून काय दिवसांनी कंपनी जळली होती, तुम्हाला दाखव. थोडंसं झूम करतो गाईच. इथं पूर्णपणे आपल्या आयफोनला फेल केलं गाईच यांनी खूप. नमस्ते, मी तुमचा लाडकल ब्लॉगर सारंग भोई. सर्वांना आपले
संगीतकार कुमार, पूर्ण महाराष्ट्रात गाजवणारे संगीतकार आणि पूर्ण भारतामध्ये ज्याने आपले गाणे लिहिले, सर्वांना जे त्यांचे गाणे खूप आवडायचे ते म्हणजे आमचे आदरणीय, आमचे प्रिय संगीतकार, आमचे गुरु, ज्यांच्या गाणे मुलं आज बी महाराष्ट्रामध्ये गाजतात. त्यांचं नाव किशोर कुमार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि भावपूर्वक श्रद्धांजली. यांच्या आत्म्याला शांती लागो. ते वारले तरी हवे नाही, त्यांचे गाणे आजूपर्यंत चालतात. मला त्यांचं सर्वात एक आवडतं गाणे मला आवडतं, म्हणजे तो मी तुम्हाला बोलू नको. हर शाम को पल तेरा जल रहना है, हर यादों की बारात ले आए, मैं सांस लेता हूँ तेरी खुशबू आती है, एक महका सा. सरांच्या आत्माला शांती लागून दे आणि त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली. ते आता पण सुपरस्टार आहेत आणि लाईफ टाईम पण सुपरस्टारच राहतील, कारण की त्यांचा आवाज एवढा खूप सुंदर होता का माणसाचा हृदय एकदम आनंद होतो. गाणे ऐकून माणसाला एकदम मजा अशी वाटत नाही, इमोजिन वाटायचे काय त्यांचे गाणे. तर खूप दुसरे गाणे हे श्याम मस्तानी अलग अलग प्रकारचे त्यांनी संस्कृतीमध्ये गाणे लिहिले, खूप मनोरंजन केले. आज त्यांचा वाढदिवसाला मी त्यांना भावपूर्वक श्रद्धांजली देतो. इथून 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय. चला आता चालू मित्रांकडे, कारण की दुपारी मी गेलो एका शूटला. आमच्या नातेवाईकांचे घरी न्यू बेबीचा आगमन करणार होते, त्यानिमित्ताने त्यांना मला इन्व्हिटेशन दिलं. तर मग व्हिडिओ काढले, एकदम क्लासिक व्हिडिओ काढले. जाम त्यांना आवडले, एकदम त्यांना सर्व घरची खुश झाले. बाबा खतरनाक व्हिडिओ टाकले, कारण की आपण आपल्या सोशल मीडियावर टाकू नाही शकत, कारण की बेबीचे व्हिडिओ आपण अजून अलाउड नाही करू शकत. काही दुर्घटना घटू शकते, त्याला नजर लागू शकते इतर ठिकाणी. फक्त त्यांना व्हिडिओ काढून दिले, अपलोड करून दिले. मला टाईम झाला आता किती 3:45ला येतो काहीच व्हिडिओ काढायला. आता जस्ट घरी आलो काहीच, मला जेवलं बिवलं चाललो थोडा वेळ बाहेर. चला जाऊन मला मोबाईलचा नेटचा रिचार्ज टाकायला, कारण की नेट संपला आहे माझा. हे गाईज मी चाललो होतो गेमिंग पार्ट शॉपच्या इथे. आमचा नवीन ओपन झाले गाईज. तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये टाकले होते, व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणजे निघालं शॉर्टकट येड्यातून. हा पण शॉर्टकट आहे, मला लवकर तुम्ही इथे पोचू शकता. काय झालं सोपं आहे, एकदम शॉर्टकट आहे. मग लावले मस्त पोचलं काय जर लावली गाडी पार्किंगला. मग निघालो मस्त की आपल्या पार्क गेमिंगचे आणि शूट करता करता गेलं काहीच. हा मग घेतला 100 शेट पण आणते. आपले शेटला बघायची इच्छा होती का बाई ते येतो मी तुझ्या गेमिंग पार्कचे. मग हा भाऊ दिसला, याला गेला पप्पा आरामात बसले होते. मला पुढं लक्की शेट मोबाईलमध्ये बसलं. तर मग शूटबीट घेतला गायच मस्त की पूर्ण लाईटीचा माहोल झाला गायच. मग 1-2-3 गेम मी खेळलो, माझे GTA व्हाईस सिटी गेम खेळलो गाईज. मग गाणी बिणी लावलं तर मग घेतला शूट गाईज. मग रकी शेडवाला एक नंबर झक्कास बनवलं, काय खतर नंबर स्पॅडेमन पण दिसला काय आम्हाला लाईटीमध्ये. एकदम लाईटे बिटे एकदम चमकत होत्या काय. आणि गाणे पण लावतात स्पीकरला, एकदम मजा. आणि इकडं लक्की शेड फोनवरती बसला तर इकडं हा लक्ष्मी शेड पण आला. लक्ष्मी शेड त्या भावा कसा आहे बनवला, एकदम एक नंबर जबरदस्त. आवडला का तुला? मला केला होता का तुला? उद्या खेळ, उद्या की आता टाइम नाही. गाईज बघा तुम्हाला कुठं न्यायचं आहे, गरजच नाही, किती सोपा रस्ता आहे.